आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 47। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जाऊन याचे व्हिडिओ पाहून घ्या। जेवढे ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले असेल तर सर्व व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यातनं पहिलं आपलं नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर पहिल्या नॉलेज चेकवर इथे क्लिक करा। त्यानंतर आपल्याला इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, आउटलुक वापरायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम काय करावे लागेल म्हणत आहेत। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे, आउटलुक कॉन्फिगर करणे। जर तुम्हाला आउटलुक मोबाईल ॲप वापरायचे असेल तर तुम्हाला सेटअप आउटलुक मोबाईल ऑन माय फोन टू पर्याय डॅश करणे आवश्यक असेल म्हणत आहे। तर याचं उत्तर इनेबल आहे। जर तुम्ही जीमेल अकाउंट वापरून तुमचे अकाउंट खाते सेटअप करत असाल तर तुम्हाला प्रथम डॅश करणे आवश्यक आहे म्हणत आहे। तर काय करावं लागेल, तर सर्व मेलसाठी POP इनेबल करावं लागेल। जेव्हा तुम्ही तुमचे अकाउंट खाते पहिल्यांदा सेटअप करता तेव्हा पुढीलपैकी कोणते आउटलुक इंटरफेस तुम्हाला प्रथम दिसेल म्हणत आहे। तर कोणतं दिसणार आहे बघा, तर याचं उत्तर पहिलंच आहे। PIMचा फुल फॉर्म काय आहे म्हणत आहे। तर PIMचा फुल फॉर्म हा पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर आहे। त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर SIM वर क्लिक करायचं आहे आणि एंड एक्झाम हे नाव त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोअरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर नॉलेज चेक 2 सोडवायचं आपल्याला। तर नॉलेज चेकवर क्लिक करा 2 नंबरच्या। त्यानंतर इथून स्टार्ट एक्झाम क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा। यामध्ये बघा 2 प्रश्न आहे। तुमच्या ईमेल मेसेजमध्ये आधीच डिझाईन केलेले सिग्नेचर इन्सर्ट करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या पायऱ्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत म्हणत आहे। तर यासाठी सिग्नेचरवर जाऊन माय सिग्नेचरवर क्लिक करावं लागेल। तुम्ही तुमची ईमेल सिग्नेचर सेटअप करत असताना त्यात एक पिक्चर कसे इन्सर्ट कराल म्हणत आहे। तर कशा प्रकारे करू शकतो बघा आपण, तर पिक्चर आयकॉनवर क्लिक करून हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे। त्यानंतर नॉलेज चेक 3 सोडवायचं आपल्याला। तर टेस्ट युअर नॉलेजवर जा, नॉलेज चेकवर क्लिक करा आणि ओके बटनावर क्लिक करून इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून स्टार्ट करा आणि यामध्ये बघा 5 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणते आयकॉन्स आउटलुकमध्ये पीपल मॉड्यूल किंवा फीचरचे प्रतिनिधित्व करतात ते ओळखा म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। त्यानंतर आउटलुकच्या पीपल मॉड्यूलमध्ये नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करण्यासाठी वापरण्याची शॉर्टकट की ओळखा म्हणत आहे। तर Ctrl+N आहे। कॉन्टॅक्ट ग्रुप म्हणजे काय म्हणत आहे। तर ग्रुप म्हणून एकत्रित केलेले अनेक कॉन्टॅक्ट हे त्याचं उत्तर आहे। जेव्हा तुम्ही एका कॉन्टॅक्ट ग्रुपला ईमेल पाठवता तेव्हा काय होते म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा, प्रत्येक सदस्याला ईमेल मिळते हे त्याचं उत्तर आहे। जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्ट किंवा कॉन्टॅक्ट मेनू क्रिएट करता तेव्हा सर्वात शेवटची आणि सर्वात महत्त्वाची कोणती पायरी तुम्ही करायला हवी म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा, सेव्ह अँड क्लोजवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सबमिट करा। SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं तिसरं नॉलेज चेकसुद्धा कंप्लीट सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर बघा, त्यानंतर आपल्याला 4थं नॉलेज चेक सोडवायचं आहे। टेस्ट युअर नॉलेजवर क्लिक करा आणि ते 4थं नॉलेज चेक दिलेलं आहे। तर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, आउटलुकमध्ये ईमेल कसा सेव्ह करायचा हे तुमच्या मित्राला जाणून घ्यायचे आहे। तुमच्या माहितीनुसार त्याने काय केले पाहिजे म्हणत आहेत। तर त्याने काय केलं पाहिजे, तर ते ड्राफ्ट म्हणून सेव्ह केले पाहिजे हे त्याचं उत्तर आहे। तुम्ही पाठवलेला ईमेल आउटलुकमध्ये कोठे पाहू शकाल म्हणत आहे। तर पाठवलेला ईमेल आपण सेंड आयटममध्ये पाहू शकतो। पुढीलपैकी कोणता आयकॉन न्यू मेसेज विंडोमधील अटॅच फीचरचे प्रतिनिधित्व करते म्हणत आहे। तर हे ऑप्शन नंबर 2 आहे। ईमेल संदेशातील CC फील्ड काय आहे म्हणत आहे। तर CC फील्ड हे कार्बन कॉपी असते हे। त्यानंतर SIM वर क्लिक करा। त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। अशा प्रकारे तर आपल्याला पूर्णपैकी पूर्ण इथं मार्क मिळालेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा। नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 2 सिम्युलेशन दिलेले आहेत। तर पहिलं चालू करा इथून। आउटलुक तुम्हाला
आउटलुक तुम्हाला तुमच्या ईमेलची बॅकग्राऊंड आकर्षक बनवण्यासाठी मदत करते, म्हणून तुमच्या मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये तुमच्या ईमेलची बॅकग्राऊंड म्हणून ब्लू काम थीम ॲड करा म्हणत आहे। तर थीम ॲड करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, ऑप्शन्सवर जा, त्यानंतर मेलवर क्लिक करा। मेलवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये थीम्स पाहायचे आहे। स्टेशनरी अँड फॉन्ट्सवर क्लिक करा, इथे थीम्स दिलेले आहेत, तर थीम्सवर जायचं आहे आणि याच्यातून बघा आपल्याला ब्लू काम नावाची इथून थीम घ्या आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होणार आहे। क्लोज करा याला अशा प्रकारे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। बघा झालेलं आहे। त्यानंतर दुसरा क्वेश्चन्स लागलेला आहे, तर इथून चालू करा। सर्व आउटगोईंग ईमेल्सला तुम्ही तुमची स्वतःची सिग्नेचर ॲड करू शकता। स्वाक्षरीने तुम्ही टेक्स्ट, इमेज, लोगो इत्यादीचा समावेश करू शकता। आता तुमच्या आउटलुक सिग्नेचरमध्ये तुमच्या कंपनीचा लोगो इन्सर्ट करा म्हणत आहे, तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, ऑप्शन्सवर जायचं आहे, मेल्सवर जा, त्यानंतर याच्यातनी आपल्याला सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे। सिग्नेचरवर क्लिक केल्यानंतर त्या फोटोवर क्लिक करा, त्यानंतर कंपनीचा जो असेल लोगो तो घ्यायचा आहे आणि इन्सर्ट बटनावर क्लिक करून आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका अशा प्रकारे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। तर बघा आपला कोर्स पूर्ण आलेला आहे। त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आपल्याला, तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। प्रोसीड बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 3 प्रश्न दिलेला आहे, तर इथून चालू करा। पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर म्हणजेच PIM म्हणजे काय म्हणत आहे, तर काय असते बघा, तर एक प्रकारचे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जे पर्सनल ऑर्गनायझर म्हणून कार्य करते, हे त्याचं उत्तर आहे। Outlook.com हे मायक्रोसॉफ्टचे पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर वेब ॲप आहे, ज्यामध्ये वेब मेल, कॅलेंडरिंग, कॉन्टॅक्ट्स आणि टास्क सेवा आहेत म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इमेज पहा हे बटन तुम्हाला काय मदत करते म्हणत आहे, तर बघा पहिले इमेज पाहून घ्यायची आहे। तर बघा हे बटन काय आपल्याला मदत करते, तर याचं उत्तर हा एक क्विक ॲक्सेस टूलबार आहे आणि तो त्वरित टूल ॲक्सेस करण्यास मदत करतो, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर येसवर क्लिक करा, गो टू होमवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा आणि याच्यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेला आहे, तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे। ब्लँक एक्सेल शीट ओपन करा, सेल नंबर C2 सिलेक्ट करा, त्यामध्ये तुमच्या कंपनीचे हे नाव टाकायचं आहे, तर खालील पद्धतीचा वापर करून ते करा म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला स्टार्ट बटनावर जायचं आहे। स्टार्ट बटनावर गेल्यानंतर आपल्याला इथे याच्यातनी एक्सेलची ॲप्लिकेशन ओपन करायची आहे, तर एक्सेलवर क्लिक करा, त्यानंतर इथून ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे। ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर बघा आपल्याला C2 मध्ये क्लिक करा, या ठिकाणी C2 मध्ये क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला त्यामध्ये जे नाव दिलेलं आहे ते नाव आपल्याला एकतर टाईप करायचं आहे किंवा कॉपी पेस्ट करून टाकायचं आहे त्यामध्ये C2 मध्ये। अशा प्रकारे मी कॉपी पेस्ट केलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा प्रश्न बघा, दिलेल्यावर डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब इमेजेस ग्रुप पिक्चरचा वापर करून तुमच्या मशीनवर कोणतेही आवडीचे पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे, तर त्यासाठी इन्सर्टवर जा, इन्सर्टवर जायचं आहे पहिले, त्यानंतर पिक्चरवर क्लिक करा। पिक्चरवर क्लिक केल्यानंतर डेस्कटॉपवर जायचं आहे आणि जे काही इमेज किंवा चित्र असेल ते घ्या आणि इन्सर्ट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। ओके बटनावर क्लिक करा, SIMवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा कोर्स आपला पूर्ण आलेला आहे आणि शेवटचं बघा सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा इथून आपल्याला, तर स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे। मास स्टोरेजसाठी कोणते उपकरण विशेषतः डिझाईन केलेले आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर मास स्टोरेज डिव्हाइस आहे। रेड म्हणजे काय म्हणत आहे, तर रेड म्हणजे रेडंट अरे ऑफ एक्सपेन्सिव्ह डिस्क, हे त्याचं उत्तर आहे। रेड प्रणालीचे प्राथमिक कार्य काय आहे म्हणत आहे, तर रेड प्रणालीचे प्राथमिक कार्य हे फाईलीच्या बॅकअप प्रती तयार करून सुरक्षितता वाढवण्यासाठी वापरले जाते। फाईल सर्व्हरची भूमिका काय असते म्हणत आहे, तर फाईल सर्व्हरची प्राथमिक भूमिका काय असते बघा, तर याचं उत्तर
जलद डेटा स्टोअर करणे आणि पुनर्प्राप्त करणे हे त्याचं उत्तर आहे. मास स्टोरेजमधील नवीनतम विकास कोणता आहे म्हणत आहे, तर सॅन सिस्टीम आहे. आपत्ती पुनर्प्राप्ती नियोजनासाठी कोणते कौशल्य महत्त्वाचे आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर जोखीम मूल्यांकन आणि नियोजन आहे. संस्थांमध्ये बॅकअप महत्त्वाचे का आहे म्हणत आहे, तर आपत्ती दरम्यान डेटाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हे त्याचं उत्तर आहे. संस्थात्मक क्लाउड स्टोरेज कनेक्ट करण्यासाठी काय वापरतात म्हणत आहे, तर याचं उत्तर हाय स्पीड इंटरनेट आहे. मॉडेमचा मुख्य उद्देश काय आहे म्हणत आहे, तर ॲनालॉग आणि डिजिटल सिग्नल्स रूपांतरित करण्यासाठी त्याचा वापर होते. GPS म्हणजे काय म्हणत आहे, तर GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आहे. त्यानंतर सबमिट करा, SIMवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं ई-राय सेशन 47 कम्प्लिटली सोडवणं झालेलं आहे.